आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये राज्यातील पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरती देखील चर्चा होणार असून मदत आणि उपाययोजनांबाबत निर्णय अपेक्षित आहे। तसंच प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा साठा, विभागनिहाय जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे। राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे। निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत काल संपली, मात्र त्यापूर्वी निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय धुराळा उडाल्याचं पाहायला मिळालं। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं मोठी झेप घेतली आहे। 17 पैकी 11 जागांवरती भाजपनं उमेदवार दिलेत। गेल्या निवडणुकीमध्ये भाजप 7 जागा लढलेली होती, तर यंदा भाजपला 4 अधिकच्या जागा मिळाल्यात। आधी जिंकलेल्या जागा सोडून इतर 4 जागांवरती भाजपचे उमेदवार उभे आहेत आणि विशेष म्हणजे भाजपला मिळालेल्या या 4ही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार होते। गेल्या विधान परिषदेपेक्षा 4 अधिक जागा भाजप यावेळी लढणार आहे। विधान परिषद निवडणुकीवरून पुण्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला। उमेदवारी कोणाला द्यावी यावरून आधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। बैठकीतून अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील टिंगरे बाहेर पडले आणि थेट पक्ष कार्यालयामध्ये जातो असं सांगितलं। टिंगरे बैठकीतून बाहेर येताच बैठकीमध्ये संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। विक्रम काकडे पार्थ पवारांचे मित्र असून त्यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विक्रम काकडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सुनील टिंगरेंनी देखील बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र यामुळे नाराज झालेल्या सुनील टिंगरे समर्थकांनी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतला। यावेळी कार्यकर्त्यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधींच्या हातामध्ये राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली। पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरू आहे। आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्याचा आरोप विलास लांडेंनी केला। त्यांना उमेदवारीच्या निमित्तानं बर्थडे गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांचा अपेक्षा भंग झालाय, तर आम्ही नाराजांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया जय पवारांनी दिली आहे। ज्यांनी मागितलं ते कुठेतरी पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षासाठी मोठी संघटना त्यांच्यामध्ये ताकद नसेल असे वाटते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला। आता ज्यांना उमेदवार आहे तो संघटक आहे आणि मोठा ताकदीचा आहे आणि आर्थिकदृष्ट्या खूप सोबतता त्याच्याकडे आहे असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बोललं जातं। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तसे आम्ही देऊ। विधान परिषदेच्या कोकणाच्या जागेवरून आधीपासूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच होती। आता महायुतीने अधिकृत उमेदवारी अनिकेत तटकरे यांना दिली आहे, तरी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय। अनिकेत तटकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। असं असलं तरी मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित नव्हते। या जागेसाठी गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे देखील इच्छुक होते। दरम्यान उमेदवारीच्या बदल्यात भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा सुरू आहे। साहेबांचा आदेश आहे की युती धर्म पाळायचा आणि त्या युक्तीप्रमाणे हे दोघं जण गेले। आम्हालाही बोलवलं होतं, विकासला बोलवलं, परंतु आज एवढी इथं गर्दी आहे की मी त्यांना सांगितलं की आमच्या इथे आज लोक आम्हाला शुभेच्छा द्यायला आहे ना, त्यासाठी आम्हाला येता येत नाही, पण आमच्या शुभेच्छा राहतील असं आम्ही त्यांना कळवलं। दरम्यान तटकरेंच्या राजकीय कर्तृत्वाला छेद देण्यासाठी अर्ज भरल्याचं महेंद्र दळवींनी सांगितलंय। आज राष्ट्रवादीच्या कोट्यातनं सीट यांना महायुतीनं सीट डिक्लेअर झाल्यामुळे आमचे नेते गेले असेल तर का वावगं नाही आहे। कोकणातले नेते आहेत, आमचे वरिष्ठ मंत्री आहेत, काही आमचे आमदार त्या ठिकाणी गेले। शेवटी हा युती धर्म आहे। पण माझं जे म्हणणं आहे, मी जो फॉर्म भरला तो फक्त तटकरेचा आतापर्यंत राजकीय जे कर्तृत्व आहे उलटफेर करणारं याला छेद देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने फॉर्म भरला। दरम्यान रायगडचं पालकमंत्रीपद आणि उमेदवारी यामध्ये संबंध नसल्याचं उन्मेष पाटील यांनी सांगितलंय। चर्चा ही शेवटी सूत्रांच्या हवाल्यानं आपण सगळी करत असता वस्तुस्थिती तशी असते तसं नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाचा
जो विषय आहे तो जवळपास सरकार आल्यापासून तो पेंडिंग आहे. त्याचा पालकमंत्रीपद आणि रायगडची उमेदवारी याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडीकडून ठाणे पालघरच्या विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नगरसेवक अभिजित पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचं आव्हान असेल. ठाण्यामध्ये महायुतीकडे जरी संख्याबळ जास्त असलं तरी महायुतीच्या भाजप आणि शिवसेना या पक्षामध्ये वाद आहे. त्याचा आपल्याला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत की ते चांगल्या पद्धतीने लढतील. आम्ही लढू. महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन असताना आम्ही एक म्हणजे लढत आहोत आणि लढत राहू. त्यांनाही शुभेच्छा, तेही मला शुभेच्छा देतीलच. दरम्यान पालघर या विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदार आमदारांच्या आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला. मात्र यावेळी भाजप आमदारांची संख्या लक्षणीयरित्या कमी दिसून आली. भाजपचे ठाणे जिल्ह्यामधील तब्बल 9 आमदार यावेळी अनुपस्थित होते आणि आधीच भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपला ही जागा हवी होती. त्यामध्येच भाजप आमदार शक्ती प्रदर्शन करताना अनुपस्थित राहिल्यामुळे अजूनही नाराजी गेलेली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये प्रचंड ड्रामेबाजी पाहायला मिळाली. आता नागपुरामध्ये काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि दिनेश ढोले या 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता दोघांपैकी कोण अर्ज मागे घेणार हे 4 तारखेला समोर येईल. स्ट्रॅटेजी पूर्ण सगळ्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे. मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे सुनील केदारजी, नितीन राऊत साहेब आहेत, सतीश चतुर्वेदी साहेब आहेत, प्रफुल्लभाऊ गुडदे आहेत, विकासभाऊ ठाकरे आहेत. सगळ्या लोकांनी, आमचे खासदार बबलू बर्वेजी आहेत, सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे. हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. महाविकास आघाडीचा निर्णय आहे. दिनेश ढोले यांचं नाव देखील आहे AB फॉर्मवर तुमच्या खाली. तर ते उमेदवारी अर्ज वापस घ्यायच्या दिवशी परत घेईल. तो सगळा निर्णय जो आहे तो पक्षाचे वरिष्ठ नेते ते घेतील. भाजपमध्ये प्रवेश करताच प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेच्या अहिल्यानगरच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली. तनपुरेंनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र काहीच दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या तनपुरेंना उमेदवारी दिल्यामुळे भाजप निष्ठावंत नाराज झालेत. भाजपच्या सत्यजित कदमांना विधान परिषद उमेदवारी मिळेल ही अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीनगरमध्ये देखील महायुतीत जोरदार संघर्ष उघड झालाय. महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला सुटलेली असून भाजपनं सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून तोपर्यंत हा वाद मिटतो की महायुतीमध्ये फूट पडते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. भंडारा गोंदियामध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. दरम्यान महाविकास आघाडीनं अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप बनसोड यांचा अर्ज AB फॉर्मसह दाखल केला. तर दुसरीकडे महायुतीमध्येच बंडखोरी उफाळली आहे. अजित पवार गटामधील नरेश ईश्वरकर, अभिषेक कारेमुरे, त्याचबरोबर भाजपचे सचिन कुंभलकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरीमुळे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान निर्माण झालंय. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जागा वाटपानुसार ही जागा भाजपकडे गेल्यानंतर पक्षानं अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली. भंडाऱ्यामध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल, भाजपचे परिणय फुके यांच्यासह महायुतीमधील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र बोंडेकर किंवा त्यांचे कार्यकर्ते अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सभास्थळी शिंदे गटाचे झेंडे आणि फ्लेक्स न दिसल्यानं देखील राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी नाराजीच्या चर्चांना फेटाळत महायुतीमध्ये कोणतीही फूट नसल्याचा दावा केलाय.
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीसमोर बंडखोरीचं आव्हान उभं राहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर कोठारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देताना कोठारी यांनी एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, मतदार माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलोय असं सांगितलं. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून असल्यामुळे कोठारी माघार घेतात की आपली उमेदवारी कायम ठेवतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतलाय. घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणुकीमधून माघार घेत असल्याचं रवींद्र मिर्लेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुटली होती. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गटानं देखील निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. दुसरीकडे महायुतीमध्ये बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. हे दोघे महायुतीमध्ये मतांचं विभाजन करून निवडणुकीचं गणित बदलवू शकतात अशीही चर्चा आहे. जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला सुटावी आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र भाजपतर्फे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजप ही जागा मिळाल्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये नाराजी पसरल्याचं दिसतंय. मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असतानाच शिवसेना आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव वगळता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते गैरहजर होते. तर महायुतीमध्ये जागा वाटप समन्वयानं झाल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. कुठेच नाराजी नाहीये. नाराजी असती तर मग त्या ठिकाणी अमोल शिंदे आले असते का, नसते आले. बंधू वाढवणे आले असते का, नसते. आज आमच्या केतकीताई आलेले आहेत, त्यांचं नाव खूप पुढे होतं. त्या सुद्धा 2-3 संसदीचे झालेले आहेत. गोविंद डगरावाले आमचे नगराध्यक्ष चंदुर्णीचे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाही. तुम्हाला कोणी बोललं का? नाही. त्यामुळे आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळे मिळून आता ही जागा लढवायची आहे. मग आमच्या पक्षातले असतील, महायुतीचे घटक पक्षातले लोक असतील, नेते असतील, आम्ही सर्व मिळून ही जागा विक्रमी मतांनी यावेळेला निवडून आणू. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विधान परिषद निवडणुकीमध्ये आमचा विजय पक्का असा विश्वास हर्षजित देशमुख यांनी व्यक्त केला. तर महायुतीकडून भाजपच्या प्रवीण पोटेंनी देखील अर्ज दाखल केला. दरम्यान महायुतीमध्ये बंड करत शिवसेनेचे नेते आणि अकोल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा मुलगा विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गोपीकिशन बाजोरिया यांनी मुलासाठी परभणी हिंगोलीची जागा मागितली होती. मात्र ती न मिळाल्यामुळे विप्लव बाजोरिया अमरावतीमधून अपक्ष रिंगणामध्ये उतरलेत. सर, आकडेवारी आमची महाविकास आघाडीची पण मोठ्या संख्येने आहे आणि दोन्ही पक्षांच्या आकडेवारीच्या व्यतिरिक्त काही अपक्ष आणि बरेचसे जे या दोन्ही पक्षांशी निगडीत नाही आहे असे बरेचसे नगरसेवक आहेत. तर या सगळ्यांच्या ज्या काही आमच्या विनंतीवरून सगळे आम्हाला सहकार्य करतील अशी आमची अपेक्षा आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजपकडून नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यानं अर्ज दाखल केल्याचं ते म्हणाले. तर जागा सेनेला सुटली तर युती धर्म पाळू असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शिंदे सेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनीही देखील पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरलाय. विजयाचा विश्वास चतुर्वेदींनी व्यक्त केलाय. तर भाजप आणि शिवसेना दोघांकडूनही अर्ज दाखल झाल्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण हे अर्ज माघारीच्या दिवशीच कळेल. दरम्यान शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. याला बंडखोरी म्हणता येणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी अधिकृतरित्या फॉर्म भरलेला आहे. पार्टीचं नेतृत्व ज्या पद्धतीनं निर्देश देईल त्या पुढची वाटचाल आमची त्या पद्धतीची राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.